माझ्या बालपणी आम्ही मुंबईला भायखळा इथे राहत होतो. एक दिवस माझे वडील काही कामासाठी दादरला शिवसेना भवनमध्ये गेले होते. तिथे त्यांची कोणा एका पहिलवान अशा दिसणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली. त्याच्यासोबत बाहेर पडल्यावर शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या आधी एका चाळीखाली तो इसम आपली स्वतःची एक व्यायामशाळा चालवत होता. त्याने वडिलांसाठी चहा मागवला आणि चहा संपायच्या आतच वडिलांनी माझे नाव त्याच्या व्यायामशाळेत नोंदवून सुद्धा टाकले. घरी आल्याबरोबर वडिलांचे फरमान सुटले, उद्या सकाळपासून व्यायामशाळेत जायचंय तुला. आता आम्ही राहणारे भायखळ्याचे आणि त्यात मी एवढा लहान, मग एवढ्या लांब व्यायामशाळेत कशाला घालायचं. दुसऱ्या दिवशी भायखळ्यावरून दादरपर्यंत ट्रेनने आणि पुढे चालत चालत व्यायामशाळेपर्यंत पोहोचेपर्यंत माझा अर्धा व्यायाम सुद्धा झाला. मात्र तिथे पोहोचल्यावर तालीम मास्तरांनी मला व्यायाम करायला दिलाच नाही. मला विचारलं, या अर्ध्या पॅन्टीच्या आत काय घातलंयस. मला कळे ना हो. मी नेहमीप्रमाणे शाळेची अर्धी पॅन्ट घालून गेलो होतो, म्हणजे आतून पूर्णपणे वातानुकूलित. मी बावरलेला असा हे मास्तरांनी पटकन ओळखलं. कदाचित ते सुद्धा शाळेत गेले असावेत कधीतरी. मला म्हणाले, घरी जा आणि उद्या लंगोट घालून ये. असं मोकाट सुटलेला व्यायाम करताना चांगलं नाही. घरी आल्यावर वडिलांनी पैसे दिले. मात्र अख्खा भायखळा पालथा घातला तरी तिथे कोणी लंगोट विकणारा काही सापडेना. शोधत शोधत लालबाग पर्यंत पोहोचलो आणि लांबूनच एका दुकानावर झेंड्यासारखा टांगलेला आणि पतंगाच्या शेपटीसारखा लोंबकळत असलेला असा उडता लंगोट अखेर मला दिसला. दुसऱ्या दिवशी मी वडिलांना विचारलं, हे पुढचं का हे मागचं. कसा बसा मी तो लंगोट वडिलांकडून बांधून घेतला आणि व्यायामशाळेला निघालो म्हणजे तसाच नाही काय, वर नेहमीची ती शाळेची अर्धी पॅन्ट पण चढवली होती. काय तुम्ही पण कुठेही एकाग्र होता. बरं, जरा अवघड चालतच मी भायखळा स्टेशन पर्यंत आलो. बरोबर 7:12ची लोकल पकडली आणि बसता क्षणीच मला कळलं की बहुधा माझ्या वडिलांनी स्वतः कधीही लंगोट घातलेला नसावा. इतकी त्या लंगोटाची गाठ करकचून बांधली होती की मला बसताच येईना. भाषेची जिज्ञासा तेव्हापासून माझ्यात जागृत झाली. म्हणजे अभिजात भाषेमध्ये लिंग आणि गोटी यांची गाठभेट करणारा म्हणून त्याला लंगोट असे म्हणतात की काय. तेव्हापासून गाठभेट हा शब्द कोणी कधी उच्चारला तरी सुद्धा मला कसंच होतं कुठेतरी. एवढ्यात परळला सिग्नलवर ट्रेन अडकली. व्यायामशाळेत जातो म्हणजे खुराक हवा नाही का. त्या दाखल वडिलांनी माझ्यासाठी 150 ग्रॅम बदामांची पुडी, त्यातील मोजून रोज 2 बदाम खावे म्हणून मला घेऊन दिली होती. समोरचा परळचा सिग्नल हटेना आणि दख्खनला लंगोटाचा वेढा सुटेना. तेवढ्या वेळात माझ्या इवल्याशा पचनेंद्रियाचा विचार न करता बदामांची ती अख्खीच्या अख्खी पुडी मी कधी फस्त केली ते मला कळलेच नाही. व्यायामशाळेत गेल्याबरोबर मास्तरांनी मला पॅन्ट काढायला सांगितली. मास्तरांचं बरोबर होतं, तिकडे सगळेजण लंगोट घालूनच व्यायाम करत होते. मात्र ते सगळे पहिलवान, त्यांचे सगळ्यांचे स्नायू दंड वगैरे असे सगळे असे मोठे. माझं सर्वस्व लहान नाही का. अशा त्या ओशाळलेल्या अवस्थेमध्ये मी मागे वळून आरशात पाहिलं तर ट्रेनमध्ये बसल्यामुळे लंगोटाची मागची बाजू कुठेतरी आत खोलपर्यंत दडी मारून बसली होती. म्हणजे ते तुम्ही औषध विकत घेण्यासाठी नेमके फार्मसी बंद झाल्यावर जेव्हा पोहोचता आणि बंद काचेच्या मागे आतल्या फार्मसिस्टला शोधताना तो कधी दिसतो ना दिसतो असं ते लंगोटाच्या मागील भागाचं झालं होतं. म्हणजे मी जणू काही फक्त पुढूनच लंगोट घातला आहे असा भास होत होता. कसा बसा त्या दिवसाचा व्यायाम मी संपवला. मात्र ट्रेनमधून परत येताना सकाळी फस्त केलेल्या बदामांची पोटात मोठ्या आतड्यातील महासभा सुटली. माझ्या शेजारी बसलेल्या एका गृहस्थाला सभेतील एकाची घोषणा सुद्धा ऐकू आली असावी असा मला संशय आहे. घरी पोहोचल्याबरोबर टमरेल आणि कळ धरून मी आधी आमच्या चाळीच्या सार्वजनिक संडासाच्या दिशेने धावलो. झटपट आतमध्ये उभा राहून दरवाजाला आतून कडी लावून घेतली आणि आतुरतेने फटकल मारणार आणि तिथेच आपल्या आजच्या या कथेचा एक भयावय असा शोकांत झाला. वडिलांनी मला लंगोट बांधायचा कसं ते शिकवलं होतं, मात्र लंगोटाची गाठ कशी सोडवायची हे मी त्यांना विचारायचं विसरूनच गेलो होतो.